सीझन 1 2 जीवांचं प्रेम. ओहो! आयुष, अवनी. हं. पार्ट आहे 28. आयुष अवनीकडून फोन घेतो आणि बोलतो, "हॅलो?" तर अक्षत बोलतो, "हां, आयुष, अवनीकडे दे फोन, थोडं काम आहे." तर आयुष बोलतो, "अबे ओ नालायक, माझ्या समोर ये, मग सांग मला कोणतं काम आहे ते. मगाचपासून बघत आहे मी तुला, खूप जास्त मस्तीला आलाय का तू?" तर अक्षत बोलतो, "झालं? का पुन्हा काही बाकी आहे आता?" तर आयुषला हे ऐकून पुन्हा खूप जास्त राग येतो आणि मग आयुष बोलतो, "माझ्याजवळ आता 2 मुली आहे म्हणून जास्त काही बोलणार नाही. फक्त तू सांग मला तू कुठे राहतो ते, मग बघतो तुला." तर अक्षत बोलतो, "बघ ठीक आहे, मी तुला माझा ॲड्रेस मेसेज करतो, मग ये तू. बघतो मी पण तुला." आयुष बोलतो, "हां, ठीक आहे. चल कर. आत्ताच्या आत्ता कर." अवनी बोलते, "आयुष काय झालंय? काय बोलतोय तू नालायक तुला? आणि तू कुठेही जाणार नाहीयेस. तुला माझी शपथ आहे." बापरे! आयुष बोलतो अवनीला, "तुला काही अक्कल आहे का अवनी? या अशा नालायक मुलांचं बोलणं ऐकणं होत आहे का तुला? तुला जरी सहन होत असेल, पण मला होत नाहीये, कारण मी असले फालतूगिरी सहन करणार नाही. आणि तुझ्याबद्दल असं काही होणार, तर ते मी कधीच सहन नाही करणार." अवनी बोलते, "पण सोनू तुला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीये." हे सर्व आयुष आणि अवनीचं बोलणं तो अक्षत ऐकत असतो, कारण फोन चालूच असतो. ओह माय गॉड! अक्षत बोलतो, "ओह माय गॉड! क्या प्यार है आप दोनों का." पण माझ्यापेक्षा जास्त प्रेम कधीच नाही करू शकणार तो आयुष, आणि अवनी तर माझीच आहे. हे तू लक्षात ठेव. आयुष बोलतो, "आता मला सहन होत नाहीये. आता तू खरंच एकटा नको राहू मी आल्यानंतर. नाहीतर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही." तर अक्षत बोलतो, "हो का? ठीक आहे, ये तू. बघून घेतो मी तुला." तर अवनी रडायला लागते. आयुष अवनीकडे बघतो पण काही बोलत नाही. तर आयुष बोलतो, "ठीक आहे, तू कर मेसेज. मग बघतो मी तुला." तर गुडिया बोलते, "आयुष प्लीज थांबव तू हे सर्व. तुला दिसत नाहीये का अवनीची हालत?" आयुष गुडियाला हाताने इशारा करतो, की "तू गप्प बस" म्हणून. अवनी आणि गुडिया आयुषला खूप रागात बघत असतात. अक्षत बोलतो, "आज ठीक 9 वाजता ये रात्री, ओके?" आयुष बोलतो, "ठीक आहे." अँड देन कॉल कट. आयुष बोलतो, "अवनी काय झालं तुला? सांग मला, तू इतकी अस्वस्थ का आहे?" अवनी बोलते, "बाबू तू त्याला नाही ओळखत. तो खूपच नालायक मुलगा आहे. अख्ख्या कॉलेजमध्ये तो गुंडागर्दी करायचा आणि रोजच्या रोज सरांकडून शिव्या आणि मार खायचा. मग एवढ्या नालायक मुलाला तू एकटा भेटायला जाणार, तर मग चुकून तुला काही झालं तर माझं काय होणार? याचा विचार केला का तू?" आयुष बोलतो, "मला काही नाही होणार सोनू. तू असं काहीही विचार करून इतकं टेन्शन घेऊ नको प्लीज." अवनी बोलते, "पण सोनू माझी हार्टबीट आत्ताच किती वाढली आहे ते बघ. आणि मग तू तिकडे गेल्यावर माझं काय होणार याचा विचार तर मी सुद्धा नाही करू शकत. मग तुला काय सांगू?" आयुष बोलतो, "बरं मग तुला सोबत घेऊन जाऊ का?" अवनी बोलते, "हो, मी पण येणार तुझ्यासोबत. जर तू कुठे जाणार तर." बापरे! आयुष बोलतो, "ठीक आहे, येशील तू. पण पण सोनू तू रडणार नाही मला प्रॉमिस कर." अवनी बोलते, "पण सोनू तुला कोणी एका शब्दाने पण वाईट बोलले ना, तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. मग तू तर इतक्या रागात जात आहे तिथे. मग काय माहिती काय होणार आणि काय नाही ते." तर आयुष बोलतो, "त्या दिवशी बघितली ना तू माझ्या घराजवळ किती फाईट झाली होती आणि कसं झोडून काढलं त्यांना." अवनी बोलते, "पण सोनू." आयुष बोलतो, "पण वगैरे काही नाही. शांत बस आता, ओके?" अवनी बोलते, "काय शांत बस रे आयुष? किती भीती वाटत आहे मला. तुला कळतंय का काही?" तर आयुष बोलतो, "मला सर्व कळत आहे गं सोनू. प्लीज तू इतकं जास्त विचार करून टेन्शन घेऊ नको." अवनी बोलते, "असेच विचार येत आहे मला आणि टेन्शन होत आहे. मी काय जाणून आवडून टेन्शन घेत नाहीये." तर आयुष बोलतो, "बरं तू सांग मला, मी काय करू म्हणजे तुझं टेन्शन पूर्णपणे नाहीसा होणार?" तर अवनी बोलते, "तू नको जाऊ प्लीज, आणि मी त्या नालायकाचा नंबर ब्लॉक करते. प्लीज तू शांत हो. नको जाऊ तू प्लीज सोनू." तर आयुष बोलतो, "तू सोबत येणार आहे ना माझ्या? मग झालं ना सोनू, आता कशाला इतका विचार करत बसली आहेस?" तर अवनी बोलते, "ठीक आहे." गुडिया बोलते, "मी पण येणार तुमच्यासोबत." तर आयुष बोलतो, "गुडिया, आम्ही कुठे फिरायला नाही जात आहे, जे तू पण येणार बोलत आहे." तर गुडिया बोलते, "हां, फिरायला जा ना तुम्ही. मी नाही येणार मग. पण आता जिथे जाताय ना, तिथे तर मी येणारच. इट्स ऑल अबाउट फाईट." अवनी बोलते, "आयुष, तिला समजावून काही फायदा नाहीये, कारण ती नाहीच ऐकणार." तर आयुष बोलतो, "बरं ठीक आहे." अवनीच्या फोनवर मेसेज येतो त्या अक्षतचा, आणि त्या मेसेजमध्ये असतो त्याचा ॲड्रेस. आयुष मेसेज वाचतो आणि बोलतो, "ओह वॉव! सो स्वीट." अवनी बोलते, "काय झालं बाबू? कुणाचा मेसेज आहे?" "हां?" तर आयुष बोलतो, "अगं त्याच नालायकाचा मेसेज आहे. त्याने जो ॲड्रेस दिला आहे ना, तिथे माझे खूप फ्रेंड्स राहतात.
आता बघ त्याचे काय हाल करतो ते. अवनी बोलते, "मग लगेच त्या फ्रेंड्सना कळव ना सोनू असं-असं आहे म्हणून." तर आयुष बोलतो, "नको गं, फक्त तुला सांगितलं मी की माझे फ्रेंड्स राहतात. बाकी काही नाही. आणि त्यांच्यामधून कुणालाच काहीही सांगणार नाहीये मी. मी एकटाच बघणार त्या नालायकाला." तर अवनी बोलतो, "सोनू आता हे तरी ऐकणार आहे. प्लीज असं नको करू ना." तर आयुष बोलतो, "तू परत तसंच चालू नको करू आता प्लीज हां." तर अवनी रागात बघते फक्त आयुषला. बाकी असं काही बोलत नाही आणि आयुष पण आपल्या मनात एकच विचार घेऊन बसतो. ॲट नाईट 9 PM अवनी बोलते, "बाबू तू प्लीज भांडणं वगैरे करू नको. छान समजावून सांग. तोंडाने फक्त बोल. प्लीज हां सोनू." तर आयुष बोलतो, "हो गं, ठीक आहे. चल आता." गुडिया बोलते, "मी अवनीची गाडी घेते. तुम्ही व्हा समोर आयुषच्या गाडीने." तर आयुष बोलतो, "नीट राईड करशील ना? का नाहीतर इकडे-तिकडे बघत ठोकशील कुणाला?" तर गुडिया बोलते, "ठीक आहे, अवनीला चालवते मग. मी बसते तुझ्यासोबत, तुझ्या मागे." व्हॉट? तर अवनी एकदम रागात बोलते, "एक देईन ना अशी." आयुष बोलतो, "चल आता पटकन प्लीज." आयुष, अवनी आणि गुडिया हे तिघे सांगितलेल्या ॲड्रेसवर येऊन हजर होतात. अवनी बोलते, "मला खूप भीती वाटत आहे सोनू, किती अंधार आहे बघ ना." तर आयुष बोलतो, "काहीच नाही होणार, जस्ट डोंट वरी. थांब मी त्याला कॉल करतो." आयुष अक्षतला कॉल करतो, की "मी इथे आलेलो आहे." अक्षत बोलतो, "हां, आला का तू?" तर आयुष बोलतो, "हो, आलो आहे मी." अक्षत बोलतो, "2 मिनिटात येत आहे मी, बघ." आयुष बोलतो, "ठीक आहे." तर अवनी बोलते, "बाबू घरी चल, मला खूप भीती वाटत आहे. प्लीज चल सोनू प्लीज." आयुष बोलतो, "गुडिया अवनीजवळ राहा बरं. तिचा हात सोडू नको बिलकुल." गुडिया बोलते, "हां, ठीक आहे." अवनी बोलते, "बाबू नाही ना, प्लीज नको ना रे." आणि मग 4-5 गाड्यांचे लाईट पडतो, जे बरोबर आयुष जिथे असतो तिकडेच येताना दिसतात. आयुष त्यांना बघतच असतो. अवनी आणि गुडिया खूप घाबरून असतात, असा मुलांचा ग्रुप येताना बघून. ओह माय गॉड! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काही खरं नाहीये आता. पुढल्या पार्टमध्ये कळेल, की आता काय होणार आणि अक्षत किती मुलांना घेऊन आलं ते आणि इकडे फक्त आयुष एकटाच आहे. ते पण 2 मुलींसोबत. अँड रायटर आहे शुभ.